यानंतरही पुण्यातल्याच राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून एक अत्यंत गंभीर बातमी आहे। पुण्यात खलील शेख या बांधकाम ठेकेदारानं आर्थिक विवंचनेतून गळफास लावून आत्महत्या केली आहे। मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी आणि व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे। तर यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि मनसेचे माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे यांच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। आत्महत्या केल्यानंतर पोलीस स्टेशनला त्याची बातमी मिळाली। पोलीस त्या ठिकाणी लगेच पोहोचलेले होते। तेव्हा त्या ठिकाणी एक चिठ्ठी चिटकवलेली होती भिंतीला आणि त्यांच्या खिशामध्ये सुद्धा चिठ्ठी मिळालेली होती। 14 लोकांच्या विरुद्ध तो गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये बाळासाहेब शेडगे, त्यांच्या पत्नी आहेत, रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचे जे इतर पार्टनर आणि इतर असोसिएट्स ज्यांच्यासाठी ते काम करत होते आणि ज्यांचे पैसे थकलेले होते, त्या सगळ्यांच्या विरुद्ध त्यांनी चिठ्ठीत नावं लिहिलेली होती आणि त्याच्या आधारे, त्या सुसाईड नोटच्या आधारे हा गुन्हा दाखल केलेला आहे। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।